देशात लागू झाला सोन्याचा नवीन कायदा. आता हा नियम पाळला नाही तर तुमचं घरातलं सोनं जप्त होणार. सरकारने 5 अतिशय नवीन कडक नियम आता सोन्यावर लागू केलेत. आता हे नियम न पाळणाऱ्या लोकांच्या घरातील सोनं जप्त होणार. महिलांच्या गळ्यात असणारे अनेक दागिने, घरात ठेवलेले सोन्याचे नाणे जप्त केले जाणार. काही दिवसांपूर्वीच मोदीजींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन लोकांना केलं होतं. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली, पण काही लोकांनी खरेदी उद्योगाप्रमाणे सुरूच ठेवली. त्यामुळे सरकारने हा अतिशय कडक निर्णय लागू केलाय. आता हा नियम पाळला नाही तर तुमच्या घरातलं सगळं सोनं जप्त केलं जाणार. मग ते सोनं तुमचं जुनं असू द्या किंवा आत्ताच खरेदी केलेलं असू द्या, सगळ्या सोन्यावर आता सरकारचे नवीन नियम लागू झाले. पूर्वीसारखं आता राहिलेलं नाहीये. पूर्वी फक्त पैसे दिले की सोनं खरेदी करता यायचं, कितीही सोनं घेता यायचं. पण आता इथून पुढे तसं होणार नाही. खरं तर तुम्हाला खोटं वाटेल, पण काल रात्री सरकारने सोन्याच्या आयात शुल्कावर निर्णय घेतला आणि एका रात्री सोन्याचा भाव हा इतका वाढला की आजचे भाव पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. पण नुसता भाव वाढवला नाहीये, तर एक कडक कायदा लागू केलाय. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरातील सोनं संकटात आलं आहे. आता जुने दिवस गेले, सोनं खरेदी करायचं आणि कपाटात ठेवायचं. आता तसं चालणार नाही. नियम पाळले नाही तर सगळं सोनं जमा केलं जाणार. सरकारने आता एक विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. घरोघरी आता तपासणी झालीय. काही ठिकाणी धाडी पडल्या, तर त्या धाडीमध्ये अक्षरशः घरातील सोनं जप्त करून घेतलेलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. कदाचित तुम्हाला ही अफवा वाटेल, पण गेल्याच आठवड्यामध्ये देशात अनेक ठिकाणी तपासणी झाली आणि कोट्यावधी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं. त्यामुळे जर तुमच्या घरातलं सोनं तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर ही 5 नियम जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र असो, हातातली सोन्याची अंगठी, नाकातली नथ किंवा गुंतवणुकीसाठी घेतलेली सोन्याची नाणी आणि बिस्किटं, काहीही असो, प्रत्येक दागिन्यावर सरकारने हे निर्बंध लादले आहेत. हे नियम जर हुकले तर तुमच्या घरातलं सोनं थेट सरकारी तिजोरीत जमा होईल. तुम्हाला वाटेल आम्ही न्यायालयात जाऊ, पण लक्षात घ्या, नियमांचं उल्लंघन झालं असेल तर कोर्ट सुद्धा तुमची मदत करू शकणार नाही. अनेकांना हे नियम माहीतच नाहीत. म्हणूनच गेल्या 8 दिवसांत मुंबई, पुणे, नागपूर आणि जळगाव यांसारख्या शहरांत धाडी टाकून करोडो रुपयांचं सोनं जप्त केलं गेलं आहे. विशेषतः महिलांकडे असणाऱ्या मोठ्या साठ्याला आता लक्ष केलं जात आहे. ज्यांनी आता नवीन सोनं घेतलंय किंवा ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे, त्यांना या नियमांच्या चौकटीत राहावंच लागेल. घरातील कपाट असो वा बँकेचा लॉकर, तुमचं सोनं आता सुरक्षित राहिलेलं नाही. आता तुम्ही घरात नेमकं किती वजनाचं सोनं ठेवू शकता याची एक लक्ष्मण रेषा सरकारने आखून दिली आहे. जर या ठराविक मर्यादेपेक्षा 1 ग्रॅम जरी जास्त सोनं सापडलं, मग ते घरातल्या कोणाचंही असो, ते अधिकारी जागीच जप्त करत आहेत. पुणे, नाशिक सारख्या भागात तर ही मोहीम आता वेग धरत आहे. तुमची बिस्किटं, दागिने किंवा सोन्याच्या लगडी, सगळं काही आता सरकारी तपासाच्या जाळ्यात आलं आहे. बँकांमध्ये ठेवलेलं सोनं सुद्धा आता धोक्यात येऊ शकतं. ही छापेमारी म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी घेतलेला एक अत्यंत टोकाचा निर्णय आहे. सोन्याची मागणी वाढल्यामुळे आता घराघरातच ही तपासणी होणार आहे. या नवीन नियमावलीमुळे तुमच्या सोन्याच्या साठवणुकीवर मर्यादा आल्या आहेत. जे लोक या नियमात बसतील त्यांचंच सोनं वाचेल, बाकीच्यांचं सोनं सरकार जमा होईल. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती मर्यादा नेमकी किती आहे? तुम्ही किती सोनं बिनधास्त बाळगू शकता? याचं पूर्ण सत्य आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्हाला तुमचे दागदागिने वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी कान देऊन ऐका. कारण सोन्याचे भाव ज्या गतीने वाढत आहेत त्याला लगाम लावण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हे टोकाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या 30 वर्षात अशा प्रकारचे नियम कोणी पाहिले नव्हते. अनेकदा लोक काळा पैसा सोन्यात गुंतवतात किंवा गुपचूप साठवून ठेवतात. यावर आता आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स मोठी कारवाई करणार आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात 45 ते 75% वाढ झाली असून लवकरच तो 2 लाखांचा टप्पा गाठेल अशी भीती आहे. म्हणूनच सोन्याच्या व्यवहारांवर आता मर्यादा घालण्यात आली आहे. जी व्यक्ती ही मर्यादा पाळेल तिचेच दागिने सुरक्षित राहतील, अन्यथा ते जप्त होतील. मग नेमकी ती मर्यादा किती आहे आणि तुम्ही किती दागिने घरी ठेवू शकता याची A to Z माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमचं सोनं वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण सध्याची परिस्थिती पाहता सरकारने उचललेली ही 5 पावलं अत्यंत धक्कादायक आहेत. सोने खरेदीतील काळेबेरे रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग कधीही तुमच्या दारात येऊ शकतो. सोन्याच्या किमतीत गेल्या वर्षभरात 25 ते 30% मोठी वाढ झाली असून सोने 1.5-2 लाखांच्या पार जाण्याची दाट शक्यता आहे.
लोकांनी आता बँकेतून पैसे काढून सोन्यात मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. पण याला शिस्त लावण्यासाठी नवीन कायदे आलेत. तुमचं ब्रेसलेट असो की अंगठी, आता प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागणार आहे. नाशिक, पुण्यासारख्या शहरांमध्ये जप्तीचं सत्र सुरू झालंय. मग ते महिलांचे दागिने असोत किंवा गुंतवणुकीचे कॉइन्स, काहीही तपासातून सुटणार नाही. अगदी लॉकरमध्ये असलेलं सोनं सुद्धा जप्त केलं जाऊ शकतं. ठिकठिकाणी पडणाऱ्या या धाडी सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे वळूया ज्यासाठी तुम्ही इथे आहात. कायद्यानुसार घरात नेमकं किती सोनं सुरक्षित ठेवता येतं? अनेकांना वाटतं आपलं सोनं आहे, आपण कितीही ठेवू, पण तसं नाहीये. हे गणित आता आपण नीट समजावून घेऊया. पहिला नियम विवाहित महिलांसाठी आहे. भारतीय परंपरेत स्त्रियांना लग्नात किंवा माहेरून जे स्त्रीधन मिळतं त्याचा विचार करून सरकारने विवाहित महिलांना मोठी सवलत दिली आहे. एका विवाहित महिलेच्या नावावर 500 ग्रॅम म्हणजेच 50 तोळे सोने असेल तर आयकर विभाग त्यावर हात लावू शकत नाही. तुमच्याकडे पक्कं बिल नसलं किंवा उत्पन्नाचा पुरावा नसला तरी 50 तोळ्यांपर्यंत तुमचं सोनं पूर्णपणे सुरक्षित आहे. पण लक्षात ठेवा, यामध्ये दागिने, नाणी किंवा इतर सर्व प्रकारच्या सोन्याचा समावेश होतो. दुसरा नियम अविवाहित मुलींसाठी आहे. ज्या मुलींचं अजून लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठी ही मर्यादा थोडी कमी आहे. त्या आपल्या नावावर 250 ग्रॅम म्हणजेच 25 तोळे सोने विना पुराव्याचं जवळ बाळगू शकतात. इतकं सोनं सापडलं तरी कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पालकांनी मुलीच्या भविष्यासाठी सोने साठवताना ही 25 तोळ्यांची मर्यादा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरा नियम पुरुषांसाठी आहे आणि तो खूपच जाचक आहे. पुरुष विवाहित असो वा अविवाहित, त्याला फक्त 100 ग्रॅम म्हणजेच 10 तोळे सोने विना पुराव्याचं ठेवता येतं. जर 10 तोळ्यांपेक्षा जास्त सोनं सापडलं आणि त्याचं बिल नसेल तर सरकार ते सोनं जागीच जप्त करू शकतं. त्यामुळे पुरुषांनी सोन्याची खरेदी करताना खूप सावध राहिलं पाहिजे. आता तुमच्याकडे या मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर काय? तुम्ही गुन्हेगार ठरता का? तर तसं नाही. जर तुमच्याकडे 50 तोळे किंवा 10 तोळ्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर तुमच्याकडे 2 पैकी 1 पुरावा असणं अनिवार्य आहे. एक म्हणजे पक्कं GST बिल, जे तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशातून घेतल्याचा पुरावा असेल. दुसरं म्हणजे वारसा हक्क किंवा कोणाकडून भेट मिळालेलं सोनं. यासाठी तुम्हाला ठोस कागदपत्र किंवा पुरावे द्यावे लागतील. अनेक घरांमध्ये जुनं सोनं असतं ज्याची बिलं कोणाकडेच नसतात. अशा वेळी काय करायचं? जर ते सोनं तुमच्या आई वडिलांनी किंवा आजीने दिलं असेल तर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक बक्षीसपत्र म्हणजे गिफ्ट डीड बनवून घ्या. त्यावर हे सोनं कधी आणि कसं मिळालं याचा उल्लेख करा. तपासणीच्या वेळी हा कागद तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो. आजकाल लोक मजुरी किंवा टॅक्स वाचवण्यासाठी कच्च्या बिलावर सोनं घेतात, पण ही तुमची सर्वात मोठी चूक ठरेल. नेहमी 3% GST भरून पक्कं बिलच घ्या. हे बिल म्हणजे तुमच्या सोन्याच्या मालकीचा सर्वात मोठा पुरावा असतो. जर कधी सरकारने विचारणा केली की हा पैसा कुठून आला, तर तुमचं बँक स्टेटमेंट आणि हे पक्कं बिलच तुम्हाला कायदेशीर कचाट्यातून बाहेर काढेल. मित्रांनो, हा सर्व कायदा आणि हे नियम ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच भीती किंवा गोंधळ निर्माण झाला असेल. घाबरून जाण्यापेक्षा सतर्क राहणे हाच सध्याचा सर्वात मोठा उपाय आहे. यूट्यूबच्या नियमांनुसार आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, या तुम्हाला या संकटातून वाचवू शकतात. सगळ्यात आधी तुम्ही काय करायला हवे तर तुमच्या घरात आजच्या घडीला नेमके किती ग्रॅम सोने आहेत याची एक लेखी नोंद करा. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्याकडे फक्त थोडेसे सोने आहे, पण जेव्हा लग्नातील दागिने, जुनी नाणी आणि गुंतवणुकीची बिस्किटे एकत्र केली जातात तेव्हा तो आकडा 50 तोळ्यांच्या वर कधी जातो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आजच शांतपणे बसून घरातल्या प्रत्येक सदस्याच्या नावावर किती सोने आहे याची मोजणी करा. जर तुमचे सोने वर सांगितलेल्या मर्यादेच्या आत असेल तर तुम्हाला बिल नसले तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण प्राप्तिकर विभाग अशा वेळी तुम्हाला कोणताही त्रास देत नाही. पण जर तुमचे सोने मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याची स्तोत्र दाखवावी लागतील. समजा तुमच्याकडे जुने सोने आहे ज्याचे बिल आत्ता उपलब्ध नाही, तर तुम्ही तातडीने एका चांगल्या ज्वेलर्सकडे जाऊन त्याचे व्हॅल्युएशन सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता, किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे घरातील मोठ्या व्यक्तींकडून बक्षीसपत्र देऊन घेऊ शकता. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ वाटेल, पण भविष्यात जेव्हा आयकर विभागाची नोटीस येते तेव्हा हेच कागदपत्र तुमचे लाखो रुपयांचे सोने जप्त होण्यापासून वाचवतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल युगात आता प्रत्येक गोष्टीचा मागोवा घेतला जातो. तुम्ही जर बँकेतून मोठी रक्कम काढून सोन्यात गुंतवली असेल तर त्याचा हिशोब तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये असतो. त्यामुळे तिथे पारदर्शकता ठेवा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे सोन्याची पक्की बिले उपलब्ध आहेत का? कारण सध्याच्या काळात पक्की बिले नसणे हे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. जर तुम्हाला हे नियम जाचक वाटत असतील किंवा या कायद्याबद्दल तुमचे काही वेगळे मत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि कोणाचं तरी नुकसान टळेल. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील ग्रुपवर आणि मित्रमैत्रिणींना आवर्जून पाठवा. कारण सोन्याच्या बाबतीत आपल्याकडे आजही अनेक गैरसमज आहेत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच कायदेशीर आणि आर्थिक घडामोडी मी तुमच्यासाठी सोपी भाषेत घेऊन येत असते. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या कष्टाच्या कमाईचे रक्षण करा. धन्यवाद.